तुम्ही अधिकारी आहे का? मग तुम्ही अधिकाऱ्यांची परवानगी घेतली का? तुम्ही परवानगी दिली घ्यायला? हा मग तेच काय यांना मुलाखती देऊ नका, तुम्ही गाडी काढा पहिले. गाडी काढायची नाही, 10 मिनिटं थांबा अजून. नाही, जरा बोला तुम्ही. बोला हा ही जाहिरात आम्हाला चालणार नाही. हुकुमशाहीच्या दिशेने चाललाय देश. हा. मोदी सरकार नाव लावायचं काय काम मोदी आहे? सरकार नावाला लावायचं ना, काय नाव याच्या बापाचं आहे का सरकार? भारत सरकार नाव असतं तर मान्य केलं असतं. हा काय संबंध आहे सरकार लावायचं नाव? मोदी सरकार म्हणजे त्याच्या बापाची मालमत्ता समजतो काय तो? बंद करा हे बोल ते बोल, दरवाजा काढून सुद्धा टाकला पाहिजे तुम्ही. आम्हाला त्या अधिकारात जायचं नाही, नाही तर तो तोडून टाकला असता. बंद करा ते. तुमचे पोटा भरायचं इथे स्वतः का तुम्ही? भाऊसाहेब कोण अधिकारी तुमच्यावाला बोलवा त्याला इथं? कोणते अधिकारी तुम्हाला इथं पाठवलं? जबाबदार अधिकारी कोणी? हा जबाबदार नाही ते काय तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करता का? अरे पोटा भरतो तिथं काट्या भरा मला तुम्ही. हरामखोर लोकांनो, जनतेची फसवणूक करतात. हुकुमशाही चालू आहे. काय मोदी सरकारच्या बापाची मालमत्ता आहे आणि तुमची त्यांचे पायाने कुत्रे का? अरे गो खायदार तर तुम्ही काही करायला लागले. एवढं नाही. बोल आणि लगेच काढायचं 5 मिनिटात. पाणी शेतकऱ्यासाठी काय चालू आहे? पाणी चहा पाणी बाजू मस्त. हा आपण आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करा. शेतकऱ्यासाठी काय चालू आहे? आपण आहे काही शेतकऱ्यासाठी? अहो, त्यांच्या आहे जाहिराती- का काही जाहिरातीपासून काय भेटणार आहे आपल्याला? नाही पण ही जाहिरात कशा करता ही जाहिरात आहे? हा? अरे शेतकऱ्यांचे टमाटे पिकवले तर काय नेपाळवरून आयात करतो म्हणे. कशाला आयात करतो? अरे इथं 20 रुपये टमाटे विकायला लागले. 4,000 रुपये कांदे विकायचे आणि ते आता 1200 आणि 1400 रुपये विकू राहिले. टँकरनं पाणी टाकलं लोकांनी. मतदान केलंय आम्ही या भाजप सरकारला, आणि याचा पण आता नाही करणार. याचा प्रचार करून आम्ही आतापर्यंत थकलोय. यांच्यात जर दानात असेल ना करायचे ही मशीन सोडून आहे ना त्या सगळं हा शिक्क्यावर- बॅलेट पेपरवर घ्या निवडणुका. बॅलेट पेपरवर घ्या निवडणुका. मग याला यांची अवकात कळल. जिडे तिडे मॅनेज करायची, जिडे तिडे हुकुमशाही करायची, विषय संपून टाकायचा. यांना गावामध्ये थारा नाही. अजिबात नाही. त्या अधिकाऱ्याला पाणी बिनी पाजा 2-3 बिसलं राहणं मस्त. वय पप्पे वय कशाला जाहिरात करत्या? जाऊ द्या त्याला पाणी पाजा जाऊ द्या. आणि तुम्हाला एवढ्या वेळेस एवढ्या गावांमधून तंगडलं तरी तुम्ही प्रचार करत फिरता. तुम्ही त्या सक्षम अधिकाऱ्याला सांगता येत नाही का? मग सारखे सगळ्या सरकारी अधिकाऱ्याला कामाला लावलं त्यांनी. मराळ खुर्दा आणि मराळ बुद्रुक म्हणून तुम्ही निघून जा. निघून जा, इकडे नाही राहायचं. कोणी अधिकारी? तुम्ही एक अधिकारी नाही का? केंद्रीय मंत्री भारती पवार 1 मिनिट आपल्याच मतदारसंघाचे माझ्यावर गुन्हा दाखल झाला. नाही थांब 1 मिनिट मी काय म्हणतो, भारती पवारला मतदान करून निवडून द्यायला भाजपच्या. काय केलं भारती पवारने आपल्यासाठी? केलं काय एखादं काम? तुम्ही इथं तुमचा सक्षम अधिकारी कोणी बोलवा त्याला. हा निघा लगेच. जाऊ द्या. काय पाणी पाजायचं नाही यांना. जाऊ द्या. अरे भ्रष्ट तुम्ही सरकारचा प्रचार करत असाल ना, अजिबात थांबायचं नाही. हा? अरे लोकांच्या तोंडचं पाणी पळून गेलं. भारती पवारने आपल्यासाठी काय केलं? एक काम नाही दिलं मला आजपर्यंत. आमच्या गावात 5 वर्षात आली सुद्धा निवडून नाही. दिलं आम्ही त्यांना. आणि कांद्याच्या टायमाला म्हणजे काय म्हणते, राज्यात कांदा देशात खायला पाहिजे. देशात खायला पाहिजे का? 600 रुपये किलो अजिबात गावात नाही आणायची गाडी. चला निघा. कांदे घ्यायची जाणत नाही राहिली. निघा लगेच. वाईट परिस्थिती झाली आज. मग 1200 रुपये कांदे विकू राहिले. परिस्थिती झाली आहे. 1200 रुपये. लाज वाटते ती फुकट खायला. खायला देऊ राहिला तिकडे. इकडे शेतकऱ्याचं काय? अहो यांना सांगितलं का तुम्हाला धान्य द्या घ्या? यांना निर्यात बंद करायची गरज काय? अहो बाहेरच्या देशामध्ये शेतीप्रधान देश म्हणून बरं का अरे यांनी थांबलं पाहिजे ना. मला सांगा, तुम्हाला जरी कॉन्ट्रॅक्ट दिला असेल ना, पैसा भेटतो. हो पैसा भेटतो. मला काय म्हणायचंय, भारती पवारला आपण निवडून दिलं, जीवाचं रान केलं. हे लाईव्ह पूर्ण झालं पाहिजे बरं का? हो. हा. भारती पवारला आपण निवडून दिलं, अरे आता- आपण प्रचार केले. तुम्हाला त्याच्या आधी भारती खासदार 3 टर्म आपण निवडून दिलं हरिश्चंद्र चव्हाणला. काय केलं? काय केलं? कोणीच काहीच केलं नाही. पण त्या दिवशी भाजपच्या ताब्यात 4 पंचवार्षिक पासून मतदारसंघ दिलाय आपण. काय केलं भाजपने? केलेलं आहे.
काय म्हणजे आपल्या देशात कांदा पुरत नाही. देशात कांदा काय 600 रुपये किलोचं मटण घ्यायच्या म्हणे. 900 रुपयाचा किलोचा पिझ्झा घेतात आणि 50 रुपये कांदे खायला लाज वाटली का हा? सरकारला शेती प्रधान देश म्हणते आणि शेती प्रधान शेतकऱ्याचं धोरण नाही, नाही, काहीच मला नाही. सांगा काहीच धोरण बांधलं नाही. कांद्याची टमाट्याची आणि आज कांद्याची 50 रुपये कॅरेट विकलं तांबटे हा? अरे रडले लोक आयात करते निर्यात करत्या मतदान सुद्धा नाही करायचं बहिष्कार टाकायचं मतदानावर 40-30 जायचं. माझा किंवा सरकारी त्यांचे प्रचार आपण करेल त्यांना निवडून द्यायला आपण इडून पुढे नाही त्या मतदानाच्या पेट्या आल्या की नाही मशीन हा. असेच उचकून लावायचे इडून उचकून द्यायचे डायरेक्ट उचकून लावायचे डायरेक्ट बायलेट पेपर हुकुमशाही चालू केली. डायरेक्ट बहिष्कार डायरेक्ट बहिष्कार हा. 100% बहिष्कार बंद करायचं सगळं आता बाद झालं अरे तुमचे निर्णय एका रात्रीच बदलायचे हा. 15 दिवस झाले तुम्ही